मित्रांनो नमस्कार. अर्थसंस्कारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर 25 ते 30 या वयोगटात येत असाल तर मी काही गोष्टी सांगतो ते तुम्ही अगदी बारकाईने लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करताना बजेटिंग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. पहिल्यांदा आपला इन्कम किती आहे, त्याच्यानंतर आपलं आउट गोईंग किती आहे हे आपल्याला एका पेजवरती लिहून काढायचं आहे. समजा आपल्याला सॅलरी झाल्यानंतर आपले खर्च कोणकोणते आहेत. आपला घर खर्च म्हणजे घरभाडं आहे, किराणा आहे, हॉटेलिंग, ट्रॅव्हलिंग, तुमचं दवाखाना, जे काय सगळ्या गोष्टी आहेत ते एका पेजवरती लिहून काढा. ठीक आहे. पहिलं प्रॉपर बजेटिंग करा. दुसरी गोष्ट करायची म्हणजे बजेटिंग केल्यानंतर की ह्यातला आपला कोणता असा खर्च आहे की ते आपण अवॉइड करू शकतो. ठीक आहे. जो खर्च अवॉइड करू शकता तो खर्च तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. कारण कोणतीही गोष्ट घेताना आपण नीड आणि वॉन्ट ह्या दोन गोष्टी खरं विचारात घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट जर खरंच गरज असेल तर ती महाग असेल तरी तुम्ही परचेस करा, पण एखादी गोष्ट जर तुम्हाला खरंच गरजेचं नसेल ती कितीही स्वस्त असू द्या ती खरेदी करू नका. ठीक आहे. हे झालं अनावश्यक खर्च आपण अवॉइड करायचा आहे. त्याच्यानंतरची गोष्ट येते की तुमचे खर्च कोणकोणते आहेत. एकदा तुम्ही खर्च लिहून काढले की त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इमर्जन्सी फंड 6 महिन्याचा क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला एक उदाहरण घेऊ का, एखाद्या व्यक्तीला 30,000 रुपये हा खर्च येतोय एका महिन्याला, तर 30,000 रुपये गुणिले 6 महिने म्हणजे 6×3=18, 1,80,000 रुपये हा इमर्जन्सी फंड आपल्याला FD मध्ये ठेवायचा आहे. तो एकदम येणार नाहीये तर तो काय करायचा आहे, तुम्ही छोटी छोटी रक्कम बँकेमध्ये RD करा आणि त्याचा इमर्जन्सी फंड बनवा, किंवा म्युच्युअल फंडमध्ये जे डेट म्युच्युअल फंड असतात अशा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला एक छोटी SIP करून त्याचा इमर्जन्सी फंड क्रिएट करू शकता. इमर्जन्सी फंड तयार केल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात कराल तेवढ्या लवकर किंवा तेवढ्या कमी पैशांमध्ये तुमचं चांगली वेल्थ क्रिएट होईल, किंवा तुमचं कमी पैशामध्ये सुद्धा तुमचं मोठं काम होऊ शकतं. ठीक आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळतो आपल्याला, तो जेवढं जास्त दिवस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहाल तेवढं तुम्हाला जास्त कंपाऊंडिंगचा इफेक्ट याच्यामध्ये मिळू शकतो. त्यामुळं अर्ली स्टार्ट करायचं आहे आपल्याला. अगदी छोट्या रकमेने सुरुवात करा, काही अडचण नाही. इन फ्युचर तुम्हाला खूप चांगली वेल्थ क्रिएट होईल. ते 25 ते 30 वर्ष असणाऱ्या मुलांनी ह्या गोष्टी अंमलात आणल्या तरी सुद्धा त्यांचं भविष्य फार सुखकारक जाईल, विना त्रासाचं जाऊ शकतं फायनान्शियली. ठीक आहे. जर तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्याकडे ॲडवायझर नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की मेसेज करा किंवा फोन करा. थँक्यू.